फाईन. तर अम, याकूब रेमीकडून ऐकली, पण खरी म्हणजे त्याची शिवरचा राव जईद बोलले ते शिव हे का ही स्टोरी त्यांच्यासंगत घडली होती. राव जईद हे मोठे राबे आहेत आणि सगळे त्यांची शिवरी फार सगळ्यांना आवडतात आणि फार इंटरेस्टिंग असतात. तर त्यांच्यासोबत ही घटना घडली. ते एक वेळा ते खोलेला आले आणि त्यांचा काय त्यांना फोन आला घरातून का नाही मुली फार सिक आहे, तिला बरं नाही आहे आणि लवकरात लवकर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आहे. त्यांच्या वाईफनी फोन केला त्यांना आणि हॉस्पिटलमध्ये यायला. ए, तर तर ते हॉस्पिटलला गेले. हॉस्पिटलमध्ये त्यांच्याकडे पार्किंग स्पेस नव्हती, एवढी फुल होता, एवढी गर्दी होती, त्यांच्याकडे पार्किंगसाठी जागा नव्हती. तेवढ्यात एक त्यांना पार्किंग मिळाली आणि त्या पार्किंगमध्ये पार्किंगमध्ये जाताना ते थांबले. म्हणजे ती एक गाडी बाहेर निघाली आणि ती त्यांची गाडी ते आतमध्ये ट्राय केला घेऊन जायला. ते असे घुसणार आतमध्ये, तेवढ्यात मागून एक गाडी आली आणि आतमध्ये घुसली. आता विचार करा, त्यांची मुलगी त्रासामध्ये, इमर्जन्सी वॉर्डमध्ये, वरून अजून असं काहीतरी होतंय, तर माणसाचा डोका फिरेल ऑफकोर्स. त्याला किती संताप आला असेल का, अरे असं कसं होऊ शकते, हे काय केलं आणि हा कुठे मध्ये आला. पण तरी सुद्धा ते बोलले का हे तर सगळ्यांना ते बोलतात का नाही लेवत तरी करायला जाऊन दे, लॅकपिन नाही करायचं कोणावर आणि आता त्यांना चान्स आहे चांगली. तर कुठे त्याला काय ओरडायचं काय बोलायचं, कारण ते रिअली चांगला नव्हतं ते, तो मध्ये घुसला. तर ते बोले जाऊन दे. ते बोले परमेश्वराला त्या स्खुतमध्ये त्या मेरिटमध्ये त्यांना मुलीला फोश लेमा होऊन दे, लवकरच तिला बरी होऊन दे आणि स्टफ. तर काहीच नाही बोलले ते, काही नाही बोलले. नुसते त्यांनी आपली गाडी बाजूने पुढे घेऊन गेले, बघितलं कोण आहे हा असा माणूस, हे काय बरोबर नाही. एम, तर अम, ते ते पुढे गेले आणि मिळाले त्यांना कुठे ते दुसऱ्याकडे पार्किंग ऑफकोर्स. पार्किंग मिळाली त्यांना. अम, तर आणि नंतर ते लिफ्टमध्ये पण जायसाठी गर्दी होती खूप. तुम्हाला माहिती आहे का, इकडे फॉर एक्झाम्पल शाळेचे मध्ये पार्किंग लॉटमधून लिफ्टमध्ये जायसाठी आहे, डायरेक्ट लिफ्टमध्ये जाऊ शकतो. आणि लिफ्टमधून दोन लिफ्ट असतात आणि एवढी गर्दी असते, सगळ्या एवढी पार्किंग लॉटमधून एवढे माणसं येतात आणि -1, -2, -3, -4 खूप आहे. खूप अंडरग्राऊंड पार्किंग असते. तर एवढी गर्दी होती. पण ते उभे राहिले, आतमध्ये गेले, तर अचानक बघतात तर काय बाजूला कोण उभा आहे, तोच माणूस जो आतमध्ये घुसला. आता रावजाईद सदिक, सदिक माणूस काय असतं, तो नाही नुसता चांगली काम करतं, तो ज्यांनी त्याच्यासोबत वाईट केलं त्याला त्याला पण अजून त्याला काही नाही, काही न बोलता त्याला अजून त्याच्यासोबत चांगले वागतात. तेच नाही, खूप लोक होते जसं आपल्याला बाबरजलची स्टोरी सांगितली होती मी, का ज्यांनी पण त्यांच्या विरुद्ध केलं त्यांना ते सपोर्ट करायचे. जर बाबरची स्टोरी बोललो होतो का, त्यांच्या विरुद्ध कोणीतरी खूप मोठी गोष्ट केली होती, त्यांच्या विरुद्ध तो एव्हरी टाइम बोलायचा आणि खूप खूप त्याच्या विरुद्ध गेले बाबर जेलच्या. आणि नंतर ते वारल्यानंतर त्यांची वाईफ, त्या माणसाची वाईफ जो त्यांच्या विरुद्ध करत होता बाबर जेलच्या, ती बोलली ती पण चालले त्या फ्युनरलला. तर तो बोलला का जाते, तो ते तर माझा विरुद्ध होता तो राबी आणि मी त्याच्या विरुद्ध होतो आणि हे ते. तर तेव्हा ती बोलली त्याला का एवढे वर्ष
जे पण ज्या पैशानी घर चालते तर ते द्यायचे ते. तेच राबवी द्यायचे त्यांना. आणि ह्याला स्वतः त्याला माहीत नाही आणि तो त्यांच्या विरुद्ध बोलायचा, त्यांच्या विरुद्ध आर्टिकल्स लिहायचा आणि सगळा विरोध करायचा. आणि नंतर त्यांना ते वारल्यानंतर त्याला कळलं का त्याचं घर त्यांच्या स्फूर्तीने चाललंय, त्यांच्यामुळे चालते ते. ते एव्हरी मंथ त्यांना पैसे ट्रान्सफर करायचे आणि त्याला पण नाही माहीत. जसं त्यांच्या वाईफला माहीत होतं आणि त्याला सांगितलं होतं काय बोलू नकोस त्याला. तर एवढा सदिक लाईक दॅट सदिक. तर अफजईने त्याला बघितलं. त्याला काय बोलले नाही का, "तू का असा पार्क केलीस? मध्ये का घुसलास माझ्या?" काय नाही बोलले. त्या "कसा काय बोकेर तो का सावराईम तो बी कसं काय?" हे ते चांगल्याशी बोलले एकदम. आणि नंतर मग त्यांनी बघितलं त्यांची मुलगी कुठे कोणत्या बेडवर आहे. तिकडे गेले आणि तेवढ्यात डॉक्टर आला. डॉक्टर यायला तर कोणाचा डॉक्टर? तोच माणूस ज्यांनी त्यांच्या पार्किंग लॉटमध्ये त्यांची जागा घेतली होती. आणि त्यांनी बघितलं, "अरे, अरे हा डॉक्टर आहे." आणि त्यांनी पण बघितलं, "अरे तू तोच माणूस आहे नको तू तिकडून तू माझ्याशी एवढा चांगला बोललास जरी मी तुझ्यामध्ये घुसलो तरी पण काय नाही बोललो तू. तर मी आता तू काय काळजी नको करू. मी पहिले तुझ्या मुलीला ची काळजी घेईन." आणि त्यांनी पहिले त्या ए, त्यांच्या मुलीला बघितलं आणि पहिले त्यांना फर्स्ट प्रिफरन्स दिला. कारण आपल्याला माहिती आहे कुठे कुठे खैदर मिळूनमध्ये गेल्यानंतर किती टाईम लागतं, खूप टाईम लागतं, किती तास बसायला लागतं केव्हा केव्हा, जोपर्यंत कोणी त्यांना अटेंड करतं. जास्त चांगला समज जर ॲम्ब्युलन्समध्ये घेतलं तर पहिले अटेंड करतात नॉर्मली. स्वतःहून गेलं तर टाईम लागतं कधी कधी, खूप जास्त वेळ लागतं. ॲम्ब्युलन्समध्ये पहिले अटेंड करतात नॉर्मली. म्हणून ते पण लक्षात ठेवलं पाहिजे, काय जायचं तर ॲम्ब्युलन्समध्ये गेलं तर लगेच शिरूत मिळते, लगेच काय बोलते त्याला, लगेच सर्व्हिस मिळते बहुतेक करून. एम, तर एनिवे तर आपण इकडे बघतो का जेव्हा माणूस लेवतेर करतो, लेवतेर इज टू गिव्ह अप, म्हणजे जाऊन दे काय नाही, राग नाही ठेवत दुसऱ्याचा. तर आकाश बारोखू ए, चमत्कार करतात, त्यांचे मिरॅकल्स असतात. त्यांनी तो बोलते की तू लेवतेर केलंस, जे पण त्रास येणार होता तुला तो जाईल का, कारण तो अकाउंट असतो त्रासचा. जेवढा त्रास यायचा माणसाला लाईफमध्ये तेवढाच त्रास येणार आहे, अजून नाही येणार त्याला. ऑफकोर्स त्यांनी पाप जास्त केलं तर ऑफकोर्स त्याला येऊ शकते, पण एक अकाउंट आहे आणि तो अकाउंट भरला पाहिजे. आता जेव्हा माणसाला संताप होतो, जेव्हा समोरचा माणूस काहीतरी उलटसुलट गोष्ट करतो आणि त्याला संताप होतं, त्याला राग येतं, असा कसा बोलला तो मला, असा कसा वागला माझ्यासोबत, तर तो त्रास येतो. तर त्यांनी तो त्रास घेतला पाहिजे आणि बोलला पाहिजे, नाही मी मी नाही इकडे रागवणार, मी हे आकाश बरोबर बोलायला पाहिजे, मी रागवीन. राग चांगली गोष्ट नाही आहे. आणि त्या माणसावर काही मी त्याच्या विरुद्ध काही नाही, मी त्याच्या विरुद्ध काही नाही विचार करत आणि येते. आणि जेव्हा ते बोलतं जाऊ दे, जाऊ दे, तेव्हा ती इसुरी मेत ते खूप डिफिकल्ट आहे. आणि ते खूप डिफिकल्ट काम आहे, खूप खूप कठीण आहे ते करायला. ऑफकोर्स बोलायला फार इझी आहे, पण करायला फार कठीण आहे. तरी तो बोलतो जाऊन दे, जाऊन दे काय नाही. आणि तो जो जो त्याला हिसुरी मिळणार होता तो तिकडे त्याची भरपाई झाली, ती त्याला नाही येणार कारण त्याने त्याच्याऐवजी स्वतःहून त्रास घेतला. म्हणून बोलतात मिtzvotमध्ये माणूस त्रास घेईल त्याला नॉर्मल त्रास नाही येणार. डिफिकल्ट आहे सकाळी उठायला, तरी पण तो सकाळी उठून नमाजीला जातो, नमाज करतो. डिफिकल्ट आहे त्याला. सर्वांना आवडतं, मला नाही माहित कोणाला नाही आवडत झोपायला. पण सर्वांना आवडतं झोपायला. थंडी असेल तर ऑफकोर्स अजून झोपायला आवडतं. पण तरीसुद्धा तो स्वतःला त्रासामध्ये टाकतो. आणि तो बोलतो नाही, नमाजीला टायमावर नमाज केली पाहिजे, नमाजीला टायमावर गेलं पाहिजे. सकाळी उठतो, नमाज करतो आणि ए, आणि प्रत्येक मिtzvahमध्ये जो त्रास तो काढतो त्याप्रमाणे त्याची भरपाई होते. कसली इन्शुरन्सचे जे पण अकाउंट आहे त्याचा, त्रास यायचा तो त्याच्यामध्ये त्यांनी काढून टाकला आणि त्याच्यामध्ये मिtzvah पण झाला त्याचा. जसं बोलतात का, माणूस कामाला जातो, माणूस माणूस कामाला जातो, तर त्याची खूप मोठी एक्सरसाइज होते. हे उचल, ते उचल, काय ना काय कर, हे काय चाल, फिर, धाव, इकडे धाव, तिकडे धाव आणि त्याला पैसे मिळतात. पण जो माणूस कामाला नाही जात, त्याला
त्याला एक्सरसाइज करायसाठी जिमला जायला लागतं. नाहीतर जो माणूस अख्खा दिवस बसून काम करतो, जो हे हालत नाही जागेवरून, त्याला दुसऱ्याकडे जायला लागतं जिममध्ये आणि त्याला ते पैसे भरायला लागतात. पण जो माणूस अख्खा दिवस काम करतो, फिजिकल पण काम करतो आणि बसून नाही राहत, ए, तर तर तो त्याला नाही नुसतं कामासाठी पैसे मिळतात, त्याला ते एक्सरसाइज करण्यासाठी पण पैसे मिळतात. कारण ती एक्सरसाइजचा फायदा झाला त्याचा. कोणाला फायदा झाला? ज्याने त्याला कामाला लावला त्याचा. त्याच्यासाठी तो काम करतोय. तर मग इकडे बघतो आपण का काम पण होतंय, तो काम पण करतोय आणि पैसे पण मिळतात त्याला त्या गोष्टीसाठी. तसंच माणसाला जो मिtzvotसाठी काम करतोय, तो आकाश हशेमची सेवा करतो आणि त्याच्यामध्ये त्याला जो त्रास होतो, त्या त्रास तो त्रास पण त्याच्या अकाउंटमध्ये भरतं त्याचं अकाउंट. जसं काय त्यांनी खूप मोठा त्रास काढला आणि म्हणून अ, असे बोलतात की माणूस नॉर्मली खूप माणसं रोग वगैरे जास्त येतात कारण त्याच्या रागामुळे. तो रागवतो म्हणून त्याला ते रोग येतात खूप गोष्टींमध्ये. का? कारण राग का येतो माणसाला? कारण तो हशेमची ची इच्छा ॲक्सेप्ट नाही करत म्हणून. आणि राग कशामुळे येतात बोलतात? कारण तो नम्र नाही आहे म्हणून. त्यांनी मग त्याच्यावर काम केलं पाहिजे. तो नम्र झाला पाहिजे. त्यांनी त्यांनी स्वतःच्या इगोवर काम केलं पाहिजे. का त्याचा मान-सन्मान बाजूला ठेवला पाहिजे आणि मग तो त्याला राग नाही येणार. फाईन बोलायला ईझी आय अंडरस्टँड. पण काम आहे तो, मेहनत आहे. पण त्या काम करण्यामध्ये त्याची आकाशबरोबर त्याला 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 बरोबर देतं भरून. कसं? त्याला त्रास नाही होत कारण तो हशेमची एक्सेप्ट करतो इच्छा. कारण कोणती गोष्ट पण घडते जगामध्ये ती हशेमची इच्छा आहे म्हणून. आणि त्याला समज राग आला तर बोलतो नाही मी एक्सेप्ट नाही करत आहे हशेमची इच्छा. माझी इच्छा पहिली आहे. तर म्हणून बोलतात का राग येणे इज अबुदाधारा. म्हणून बोलतात राग येणे जसं काय त्यांनी मूर्तीपूजा केली. का? कारण तो हशेमची इच्छा एक्सेप्ट नाही करत. आणि म्हणून माणसाने त्याच्यावर काम केलं पाहिजे. आपण आपण नाही बॉर्न होत संत माणसांसारखे ऑफकोर्स. जे संत आहेत ते पण काम करतात, मेहनत करतात त्यांच्या रागावर. आणि तरीसुद्धा तर प्रत्येक माणसाने काम केलं पाहिजे. केव्हा केव्हा माणसाला किती वर्ष लागतात त्या गोष्टीवर, केव्हा केव्हा लिहिलं आहे का त्याला 80 वर्ष लागतात त्या एका गुणवर काम करायला. तर एनिवे आपण लेट्स होप आपण आकाश बरोबर आपल्याला मदत करेल या गोष्टींमध्ये. आपले सुधरायला अजून ईच अँड एव्हरी गुण सुधरायला म्हणजे आशेमच्या जवळ जाता येईल. आपण आता मिशनातमध्ये जाऊया कारण आपल्या नंतर पण एक स्टोरी दाखवायची होती ते ऑलवेज. पण बघूया आपला टाईम मिळते का. आपण मिशनातमध्ये जाऊया आपल्या. आपण लेट्स सी कोणत्या मिशनामध्ये आलो आहे. तसं आपण मिशनात बेत्सामध्ये आहोत आणि तिथे आपण लास्ट टाइम फार छान गोष्टी बघितले होते रिगार्डिंग मुक्सेचे गोष्टी बघितले होते. स्टार्ट केलं होतं बघायला. कसली सुलाम म्हणजे शिडी. एक शिडी इकडून तिकडे लावू नाही शकत. जिकडे समज माणसाला अ, यमतोबला त्याला पाहिजे कबूतर. त्याला कबूतर आधी कबूतर वापरायचे. घरी चिकन नव्हते, एकदम इझिली अवेलेबल नव्हते, तर कबूतर पाळायचे आणि ते वापरायचे यमतोबला. त्याला ते घ्यायचं आहे आणि त्याला वर त्या घरट्यापर्यंत पोचायला त्याला एक शिडीचा वापर करायला लागायचा. तर आपण बघितलं का एम, ते उचलून तो दुसऱ्याकडे नाही घेऊन जाऊ शकत. तो जिकडे असेल तर तिकडे आधीच तो बोलू शकतो का नाही मी त्याच्यासाठी वापरणार आहे आणि ती तिकडे लावून ठेवू शकतो आणि मग तो जाऊ शकतो वर घ्यायला. पण तो उचलून दुसऱ्याकडे नाही घेऊन जाऊ शकत. तर आपण बघितले बेथ शमा आणि बेथ हिलियरचे दोन ओपिनियन्स होते. आणि आपण बघूया इकडे तुम्हाला मे बी फोटो दाखवायला मिळेल. जस्ट वन मोमेंट आपण बघूया तिकडे फोटो. ए दाफ 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 खाईम त्यांचे छान पिक्चर्स असतात, त्यांचे छान फोटोज असतात, ते आपण बघूया बेटा तसे. लास्ट टाइम पण दाखवलं तुम्हाला आय थिंक. जस्ट वन मोमेंट गेला ओके.
8, 9. ओके, जस्ट वन मोमेंट. अजून एक बोलायचं मला. ओके फाईन, हिअर इट इज. दाखवतो तुम्हाला, जस्ट वन मोमेंट. इज, तर मग इकडे आपण बघू शकतो. बघाल, एक मिनटं. हिअर आपण नुसतं वाचूया तो मिशना आणि मग पुढे जाऊया पुढच्या मिशनामध्ये. ओके, हिअर इट इज. जसं बघू शकता का, वर घरटा आहे आणि तिकडे स्पेशल घरटा आहे, जो स्ताम घरटा नाही, ते मुद्दामून रेडी केलं आहे. आणि विल रीड द मिशना. मिशना इकडे. בית שמאי אומרים, אין מוליכין את הסולם משובח לשובח, אבל מטהו מחלון לחלון, ובית הלל מתירין. בית שמאי אומרים, לא ייטול אלא אם כן ננענע מבעוד יום. ובית הלל אומרים, עומד ואומר, זה וזה אני נוטל. तर इथे दोन ओपिनियन्स आहेत का, बेत शमाय आणि बेत हिलेल मध्ये आपण बघितले होते का, त्यांचे दोन डिफरंट स्कूल ऑफ थॉट, त्यांचे वेगळे ओपिनियन्स आहेत, त्यांचे वेगळे आउटलुक आहे गोष्टींचे, आणि त्यांचे वेगळी अप्रोच आहे गोष्टींमध्ये वेगळे. आणि ते दोन्ही गोष्टी आपण इकडे आले आणि मिशनातमध्ये आपण ह्या पूर्ण पेरेकमध्ये, पूर्ण चॅप्टरमध्ये आपण ते त्यांचे वेगळे थॉट्स, वेगळे विचार बघतो. आणि इंटरेस्टिंग आहे. समज जर तुम्ही विचाराल का, समज जर तोरा एक आहे आणि सर्व एमेत आहे, तर मग दोन गोष्टी कशाला पाहिजेत आपल्याला, मग एक गोष्टीमध्येच बस झालं. आणि तेच नाही, ते नुसतं नाही, त्याने बोललं की हां ते बरोबर आहे, ते बरोबर आहे, दोघांचा ओपिनियन पण लिहिलं आहे. तर इंटरेस्टिंग गोष्ट आहे का, समज जर एक गोष्ट खरं आहे, खरी गोष्ट आहे, आणि ही गोष्ट बरोबर नाही आहे, तर मग दोघांचा ओपिनियन का लिहिलं आहे. आणि एक गोष्ट आपण ह्याच्याकडून शिकू शकतो का, ए, आपण दिवरे एलोकिम खाईम बोलतात तोराला, दिवरे एलोकिम खाईम. द हशेमची जी इच्छा आहे, जी इकडून आपण तोरामधून शिकतो काय करायचं काय नाही करायचं, पण ॲट द सेम टाईम अकादश बारुखू आपल्याला याच्यामध्ये अजून गोष्टी शिकवतोय. तर या गोष्टीमध्ये आपण अजून एक गोष्टी मुसार म्हणून शिकू शकतो का, जेव्हा माणूस बोलतो का मी बरोबर आहे, तर नॉट नेसेसरी तो बरोबर आहे, पण समोरचा पण बरोबर असेल. हां, ते पण विचार केला पाहिजे. नाही नुसतं मीच बरोबर आहे, मे बी तो पण बरोबर आहे. तर बेत शमाय आणि बेत हिलेलचे सगळे ओपिनियन्स मिशनामध्ये लिहिलेत. त्यांचे ओपिनियन्स दिलेत, ते शिकायला आपण तिकडून पण शिकू शकतो का, जेव्हा मी बरोबर आहे, मी खरं आहे, बरोबर आहे, एक्झॅक्ट आहे, माझ्यासारखा बरोबर केलं पाहिजे हे, तर तेव्हा पण अजून एक विचार आला पाहिजे का नाही, दुसरा पण बरोबर आहे, तो पण बरोबर आहे, आणि हाशेमला ते पण पाहिजे जो समोरचा करतोय. तर मग दुसऱ्याला पण लिफ्सोल म्हणजे कॅन्सल आउट नाही करू शकत, कारण माझी इच्छा आहे म्हणून. तर ते लक्ष दिलं पाहिजे माणसानी, का नाही नुसतं स्वतःची इच्छा बरोबर आहे करून विचार केला पाहिजे. कारण ऑल्सो आकाश बरखू हाशेम पण, just a moment. हाशेम पण आपण बघू शकतो का, आपण बघू शकतो का, हाशेम पण ही एक्सेप्ट करतो गोष्ट का दोघं जण बरोबर बोलतायत. फाईन. हलाखाला काय आपण प्रूव्ह करतो आणि हलाखा कसा घेतोय ते आपण हलाखाच्या बुकमध्ये बघतो. पण इथे आपण बघतो का, अदर पर्सन ऑल्सो काउंट्स. नाही नुसतं न नुसतं बोलू शकतो का नाही मीच बरोबर आहे. आणि जसं श्लोमा मेलेक बोलतात, दरको शेल अदाम यशार बेनाव, द पाथ ऑफ अ पर्सन इज राईट इन हिज आईज. तो बरोबरच आहे, त्याला वाटतं तो बरोबर आहे, म्हणून अकादश बारकोनी आपल्याला एक लाईफ पार्टनर दिलं आहे, जे बोलायला आपल्याला का हे बरोबर नाही आहे, रॉंग आहे, हे बरोबर चुकीची गोष्टी आहे. पण समज ते लाईफ पार्टनरला माणूस गप्प करून टाकतोय,
आणि चूप बसायला लावतोय, धमकी देऊन, नाहीतर रागच्या जोराने, नाहीतर नाहीतर अजून खूप खूप वेगळे ब्लॅकमेल करून, उलटसुलट बोलून. तर मग तो पर्पज सॉल्व नाही झाला. त्याचा पार्टनर कशाला आहे त्याला सरळ लाईनवर घेऊन यायला. पण समज जर तो त्या पार्टनरचं नाही ऐकत आणि स्वतःच हे बरोबर आणि समोरचा पार्टनर घाबरतो त्याला, कारण तो रागवेल, नाहीतर तो अजून काय ती उलटसुलट गोष्टी करेल, तर मग तो सरळ लाईनवर नाही येणार तो माणूस. आणि जसं लेवी सर जर बोलतात का माणूस जो वाकडा आहे तो वाकडा वर जाईल, तो वाकडाच राहील फॉर एव्हर. तर मग आपलं काम इकडे सुधारायचं आहे. तर इथे आपण ह्या मिशनातमध्ये आपण ते पण बघतोय का, नाही नुसतं हलाखा शिकायचा आणि इकडून आपण छोटासा मुसार घेऊ शकतो, जी गोष्ट शिकू शकतो का, समोरच्याला पण रिस्पेक्ट द्यायला शिकायला पाहिजे आणि त्याचं ओपिनियन ऑल्सो काउंट्स. एनिवे आपण इथे मग मिशनामध्ये बघितलं ए, का तो दुसऱ्याकडे पण लावू शकतोय, समज सरकवू शकतो नुसता. इथून तिथे नाही करू शकत, कारण सगळ्यांना वाटेल का तो त्याचा त्याची छप्पर नीट करतोय आणि म्हणून तो काम करतोय योमतोबला, आणि दॅट्स नॉट अलाउड. दॅट्स द थर्ड मिशना. आपण बघूया फोर्थ मिशना बेजात हशेम. फोर्थ मिशना बघूया बेजात हशेम. फोर्थ मिशना. I'll show you the fourth मिशना. आपण रीड करूया आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन बघूया बेजात हशेम. Here. Um, fourth Mishnah. Here. Okay. हे पण आपण लास्ट टाइम चालू केलं होतं बोलायला. आय थिंक सो, या आपण चालू केलं होतं बोलायला. आपण पुढे बोलूया. זימן שחורים ומצא לבנים, לבנים ומצא שחורים, שניים ומצא שלושה, אסורים, שלושה ומצא שניים, מותרים. בתוך הקן ומצא לפני הקן, אסורים. ואם אין שם אלא הם, הרי אלו מותרים. दॅट्स द थर्ड मिशना. फोर्थ मिशना. फोर्थ मिशनामध्ये आपण बघतो का त्यांनी विचार केला होता, कोणती पण कबूतर घ्यायच्या आधी त्यांनी, आपल्याला माहिती आहे आपण बोललो होतो लास्ट टाईम आहे एक्सप्लेनेशन केलं केलं घेतलं, ऐकलं होतं का अ, कोणते पण बालखाईम, कोणता पण जनावर आहे तो मुक्त आहे शबातला, आणि योमतोबला पण. आणि योमतोबला जास्त जास्त काळजी घेतली पाहिजे, जास्त काळजी घेतली पाहिजे अ, मुक्सेची, कारण मुक्से अ, जास्त स्ट्रिक्टली वापरतात, जास्त स्ट्रिक्ट असतं ओपिनियन, जास्त स्ट्रिक्टली पाळतात योमतोबला. कारण माणूस विचार करू शकतो का नाही योमतोब आहे तर मग काय, म्हणून रब्बानींनी आपल्यावर अजून जास्त हे टाकलेत, अजून गेदेर फेन्स टाकले. म्हणून माणसानी म्हणून प्रत्येकाने योमतोबला जास्त काळजी घेतली पाहिजे का तो मुक्तीला हात नाही लावत आणि सगळं रेडी आहे. तर मग इथे जस्ट सी तुम्हाला काही तुम्हाला स्लाईडमध्ये दाखवायला ट्राय करतोय मी. याच्या अमरी लोईतोल हिअर. हिअर इज द मिस्टेक. ओके, या व्हेरी गुड. तर हा मिशन आपण बघितलं होतं लास्ट टाइम, नुसतं चालू केलं होतं का, समज त्यांनी प्रत्येक, आता त्याला कोणता पाहिजे कबूतर त्याला वापरायचं आहे योमतोफला, त्याचा वापर केला पाहिजे, त्याचा त्याचा खायसाठी वापर करतो. फाईन, आपण नाही खात आजकाल, पण आपल्याकडे आजकाल भाऊ खाशेम बाकीच्या गोष्टी आहेत आणि जास्त त्यावेळेला त्यांच्याकडे जे गोष्टी जवळपास होते तेच ते वापरू शकत होते. फ्रीज बीज नव्हता आणि काही नाही, आणि म्हणून त्यांना जे आहे त्याच्यामध्ये चालवायला लागायचं. आणि जे ताजं जेवण त्यांना योमतोबला ताजं जेवण खायला त्यांना अलाव केला होता. आपल्याला पण अलाउड आहे, पण आजकाल सगळेजण आधीच बनवतात. आपण बोललो होतो याच्याबद्दल, कारण जास्त आपल्याकडे वेगवेगळी पद्धती तीच नीट करायला आणि सर्व नीट करायला, सर्व ठेवायला चांगल्याशी ताजं ठेवायला, पण त्यावेळेला त्यांच्याकडे नव्हती. तर प्रत्येक कबूतर ते, फॉर एक्झाम्पल त्यांना घ्यायचा असेल, वापरायचा असेल योमतोबला, तर त्यांनी तो
योमतोफ चालू व्हायच्या आधी योमतोफ चालू व्हायच्या आधी त्यांनी घेतला पाहिजे आणि त्याला बोलला पाहिजे हा हा मी ठेवतो योमतोफसाठी. म्हणजे लॅकचोत मुक्तचे, जसा मुक्तचे बोलतो आपण लॅकचोत, म्हणजे त्याला डेसिग्नेट केलं पाहिजे, बोललं पाहिजे का हा मी ह्याचा वापर करीन. म्हणजे आपण लास्ट टाइम एक्झाम्पल घेतला होता दगडाचा, तसं इकडे तो जिमेन खोरीम. समजा त्यांनी काळे कबूतर म्हणजे डार्क ब्राऊन कबूतर जे आहेत ते ते त्यांनी बोलला होता आणि तिकडे पांढरे कबूतर आले, तर ऑफकोर्स प्रश्न नाही, तो नाही वापरू शकत. आणि ते पांढरे कबूतर तो बोलला होता आणि काळे आले, काळे म्हणजे ग्रेवाले, तर दॅट्स ते अलाउड नाही आहे, कारण कारण ऑफकोर्स ते ते सारखे नाही आहेत. बरोबर, म्हणून इकडे पुढे मग लिहिलं आहे, तुम्ही बघू शकता. कारण त्यांनी प्रिपेअर नाही केलं आधीच. ए, समज दुसऱ्याकडे असतील तर मग ते पण त्यांनी प्रिपेअर नाही केलंय, मग कशावरून तेच आहेत. नाहीतर मग त्यांनी दोन हे केले आणि तिकडे तीन होते. बोलू शकतं का नाही, तिन्ही नवीन आले, नाहीतर एक एक्स्ट्रा आला आणि त्यांच्यामध्ये बसलाय. समज त्यांनी तीन तीन बोलले, तीन त्यांनी बोलले का तीन तो तीन तिघांचा वापर करेल आणि तिकडे दोन होते, तर तो ॲझ्युम करू शकतोय, तो बोलू शकतो का ते एक उडून गेला म्हणून, म्हणून तो म्हणून ते तो वापरू शकतोय त्यांच्यापैकी. मग इकडे अजून आहेत. ए, समज ते कबूतर त्यांनी बोलला त्या घरट्यामध्ये होते आणि त्यांना मिळालं ते बाहेर मिळाले, तर आपण शुअरली बोलू शकत नाही का तेच आहेत. अं, मग इकडे पुढे आपण बघू शकतो. ए, समज जर अजून कोण नसेल, अजून दुसरे कुठेच नसतील असे कबूतर, तर मग त्याला अलाउड येते. ए, आणि किती लांब पाहिजेत. ए, जवळपास कुठेच दुसरा घरटा नाही जिकडून ते येऊ शकतात तिकडे, आणि म्हणून तो अलाव करतात तिकडून जाऊ आपल्याला, कारण बाजूला कोणतंच नाही घरटा, एकच आहे तिकडे. आणि म्हणून ते छोटे बच्चे आहेत जे जास्त लांब नाही जाऊ शकत, आणि म्हणून जवळपास कुठेच नाही आहे, म्हणून त्याला अलाव करतात का ते ते सेम कबूतर आहेत. आता दॅट्स द फोर्थ मिशना. या दॅट्स द फोर्थ मिशना. आपण फिफ्थ मिशनामध्ये जाऊया. लेट्स रीड द फिफ्थ मिशना. जस्ट वन मोमेंट. Um, here, okay. Fifth Mishnah. Eh, here it is. फिफ्थ मिशना पण आपण अख्खा पेर एक अख्खा चॅप्टर त्याच्याबद्दलच आहे. बेथ शमाय आणि बेथ हिलेलचा डिफरन्स ऑफ ओपिनियन या गोष्टींवर. हिअर इट इज, तुम्ही बघू शकता. लेट्स रीड टुगेदर. हिअर, ओके. फिफ्थ मिशना आहे. हिअर बेथ शमाय ओमरीम एन מסלקין את התריסין ביום טוב. בית הלל לא מתירין אף להחזיר. בית שמאי אומרים אין נוטלין את האלי לקצב עליו בשר. בית הלל מתירין. בית שמאי אומרים אין נותנין את האור לפני בית הדריסה ולא יגביהנו אלא אם כן יש עמו בשר. ובית הלל מתירין. בית שמאי אומרים אין מוציאין לא את הקטן ולא את הלולב ולא את ספר התורה לרשות הרבים. ובית הלל מתירין.
तर दॅट्स द फिफ्थ मिशना. ते एक्सप्लेनेशन बघूया आपण खाली, आणि मग नेक्स्ट टाइम आपण कंटिन्यू करू तो मिशना. त्याचा तसे ओके, कुठे गेला फिफ्थ मिशना. ठीक आहे, तुम्ही बघू शकता कशाबद्दल बात चाललंय, कशाबद्दल आपण बोलतोय. ए, तर बेथ शमाय आणि बेथ हिलेचे डिफरन्स ऑफ ओपिनियन बघू शकतो. हे पण इकडे पण मुक्सेच्या गोष्टी येतात सगळ्या. बेथ बेथ शमाय काय अलाव करतात, काय नाही अलाव करत, कोणती कोणती गोष्टी ते अलाव करतात, कोणतीकडे नाही अलाव करत, बेथ हिलेले काय अलाव करतात, ते सगळे गोष्टी आपण इंडिव्हिज्युअली बघूया नेक्स्ट टाईम. थोडासा टाईम आहे तर आपण त्याच्यामध्ये एक छान स्टोरी तुम्हाला बोलायची होती आणि दाखवायची पण होती. वेजात हशेम हिलेल इसिंगबर्गची त्यांनी सांगितली होती, मी ते डेली डोजमध्ये ऐकली. आणि ती वेजात हशेम फार छान आहे. त्याच्यामध्ये आपण एक मोठा लेखा, एक मोठा मॉरल घेऊ शकतो, मोठी गोष्ट शिकू शकतो फॉर अबुदत हशेम. ही घटना घडली किती 1975ची गोष्टी आहे, गोष्ट आहे. 1975, राईट. की तुम्हाला दाखवायचा पण प्रयत्न करूया. त्यांनी एक छान व्हिडिओ काढला होता त्याच्यावर. येस. ओके, मोमेंट आपण बघूया. ए, ए, anyway, I'll show you directly. ओके, जस्ट मोमेंट बघूया डायरेक्टली. तुम्ही बघू शकाल तुमच्या स्क्रीनवर. सेम I'll show you. Eh, mm, mm. Okay, just a moment. Here. एनिवे, मी डायरेक्टली दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्ही इझिली मजा एन्जॉय कराल. तर एक mm, mm. त्यांचा व्हिडिओ डेली डेजमध्ये आला होता आणि ते फार छान आहे. यू विल एन्जॉय इट, आय रिअली होप. एनिवे, तर आता तुम्ही बघू शकता तुमच्या व्हिडिओवर. एक मिनटं. ती गोष्ट आहे 1986मध्ये. आणि तिकडे एवढा एवढा स्नो पडला होता, खूप स्नो पडला होता आणि अमेरिकामध्ये. आणि सर्व थांबलं होतं, सगळे एन्जॉय करत होते, सगळे मजा मारत होते. पण एक कोणतरी दुःखी होता. कोण? एक ए तिला मुलगा झाला होता आणि तिचं नाव होता बेव्हरली लुबोविच. आणि तिला ब्रीथसाठी कोण येईल, तो प्रश्न होता. ब्रीथसाठी कुठं, सगळं रेडी होता, सगळ्या त्यांनी रेडी केला होता, पण येईल कोण. पण एवढा स्नो पडलाय, एवढी गोष्ट आहेत, आणि येईल कशी, कोण येईल प्रीतला, सगळं रेडी आहे. आता ती बाहेर बघते तर काय, सर्व स्नो पडलंय, सर्व भरलंय स्नोनी, कोण नाही येऊ शकत या या सिच्युएशनमध्ये. आणि तिचे रिलेटिव्स पण कोण नव्हते जवळपास. अम, नुसते फ्रेंड्स होते, आणि ते फ्रेंड्स एवढी मेहनत करतील यायला, तर ती फार फार दुःखी होती. पण तिने नमाज केली. तिला माहित होतं का बेत मध्ये माणसे ऑफकोर्स येतील.
पण 10 माणसं होतील, तिचं काय टेन्शन नव्हतं. पण रिअली कोण येईल? अजून कोण येईल का नाही? तो प्रश्न होता त्यांचा. आणि तेवढ्यात अचानक ती बघते तर काय, का तिची एक लांब राहणारी फ्रेंड येते. खूप लांब राहणारी, जी जी एवढ्या लांबून लांबची चालत ती अचानक बघते ते येते त्याच्यातून. ती एवढी खुश झाली, वाव, एवढा एवढ्या टाइम नंतर एवढ्या लांबून तू कशी येऊ शकलीस? तो प्रश्न होता तिचा. आणि ती बोलली, ऑफकोर्स अजून 1 तासची वॉक असतं तरी पण मी आले असते. अजून 1.5 तासचं वॉक आलं असतं तरी पण आले असते. हे राव आहेत जे आम्हाला एक्सप्लेन करतात, राव हिलेल इसिनबर्ग, ते स्टोरी बोलतात. आणि तिची फ्रेंड जुडी ती आली. आणि ती आली आणि थोड्या वेळाने बघतात तर काय, का दुसरी फ्रेंड आहे, ती पण ती पण येते. आणि ती फ्रेंड तशीच नाही, तिचा ए, तिची सर्जरी झाली होती थोडे दिवस आधी. आणि तरीसुद्धा ती आली चालत या थंडीमध्ये. तिने विचारलं, काय एवढी थंडीमध्ये सर्जरी झाली तरी पण तू कशी होऊ शकलीस? ती बोलली, अरे काय काय पण असून दे, फ्रेंडसाठी ब्रीथमध्ये ऑफकोर्स काय प्रश्नच नाही आहेत. आणि ती पण आली. असे तिघी जणी, असे 3 फ्रेंड्स, अम, ते तिन्ही फ्रेंड्स आले त्या ब्रीथला. आणि अजून एक तिसरी फ्रेंड आली, जी खूप लांब राहत होती. आणि ती पण त्या ब्रीथला आली. आणि आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट झाली का, ऑफकोर्स तिची ब्रीथ मस्त झाली, सर्व चांगलं झालं, ऑफकोर्स सगळं चांगलं झालं. पण नेस म्हणजे काय, का जे तिन्ही मैत्रिणी तिचे आल्या मिसरीत नेफेशनी, म्हणजे स्वतःचा एवढा डिफिकल्टीमध्ये, स्नो पडतंय आणि बस, कार तर नाही होऊ शकत, अ, कोणाला सर्जरी झालंय, कोणाला कसला त्रास आहे, आणि ते तिघींनी ते सगळं विसरून तिघीजणी आल्या. बरोबर 9 महिन्यांनी त्यांना तिघींना मुलगा झाला. आणि तेच नाही, त्याच दिवशी सगळे तिघींना मुलगा झाला. आणि ॲट द सेम डे, त्याच दिवशी, ए, त्याच दिवशी तिघींना मुलगा झाला. आणि बरोबर ह्या फ्रेंडला त्या तिघींकडे जायला लागला. एकाच दिवशी ब्रीथ होती. आणि भाऊ हाशेम, नेस, एवढा मोठा नेस. तर एकीला नुसती मुली होते आणि खूप वर्ष थांबले होते मुलासाठी. दुसरीची सर्जरी झाली होती आणि तिचे मुलं मुलं व्हायचा प्रॉब्लेम होता, नुसते 2च मुलं होते. आणि नंतर मग मुलं नव्हती झाली त्यांना खूप वर्ष. आणि तिसरी, जी खूप लांबून आली, तिला एक मुलगा होता आणि 10 वर्ष मुलं नव्हती. आणि या तिघींना एकाच दिवशी बरोबर 9 महिन्यांनी मूल झाले. आणि हिला, जिच्या घडी ब्रीथ होती, ती एक एक एकाच दिवशी सगळ्यांकडे धावायला लागली त्या ब्रीथला. तर म्हणून आपण बघतो का माणसं मिसळीत नेफेश, बघतो तुम्ही त्याच्यातलं जे मिसळीत नेफेश असतं, जो माणूस जेवढं सॅक्रिफाईस करतं मित्सवासाठी, दॅट काउंट्स. जेवढं ते मित्सवासाठी सॅक्रिफाईस करतं, आणि तेव्हा ते ब्लेसिंग सकाळच बरोबर आपल्याला देऊ शकते. म्हणून जेव्हा माणूस स्वतःचा मेफतेर करतं, स्वतःची इच्छा बाजूला ठेवतं, परमेश्वरची इच्छा करायला, नाहीतर दुसऱ्यांची इच्छा करायला, स्वतःची इच्छा बाजूला ठेवतं. ऑफकोर्स मित्सवतमध्ये बोलतोय मी, नाही अविरतमध्ये. अविरतमध्ये नाही, मित्सवतमध्ये ऑफकोर्स. आणि मग आकाश बरोबर आपल्याकडे ब्लेसिंग्स आणतं. आणि जास्त ब्लेसिंग्स येतात माणसाला. एव्हरी एव्हरी शिवच्या आधी आपण जे बघतो, छोटे छोटे सेईंग्स ते इकडून घेतलेले असतात मी डेली डोसमधून, जे ऑलमोस्ट एव्हरी डे येतात. मी एव्हरी डे
येतात नॉर्मली सगळ्यांना. पण तिकडून मी घेतो आणि मस्त कलेक्ट करतो, म्हणजे मग आपल्याला लर्न करायला काहीतरी मिळतं. एव्हरी शूर, प्रत्येक सेईंगवर एक शूर असतं ऑलरेडी. आणि व्हेरी इंटरेस्टिंग. तो रायनी टाईमवर आहे. तर ठीक आहे, आपण बघू शकतो का मिसळत नेफेश. मिसळत नेफेश, जेवढा माणूस डिमसोर नेफेश तोरामध्ये मित्सोतमध्ये स्वतःचे गुण इम्प्रूव्ह करायला, स्वतःचे कॅरेक्टर इम्प्रूव्ह करायला, दॅट एव्हरीथिंग काउंट्स. सर्वांचा फायदा होईल, सर्वांचा उपयोग होईल. आज नाही तर उद्या नाही तर परवा, पण तो मिसळत नेफेश, दॅट वॉट्स काउंट. आणि तो हितला हवूत, जो स्फूर्ती असतं माणसाला तो मिचवा करायला, ती जसे वाय वाय जेकबसन बोलतात त्यांच्या शिवरमध्ये, जसं ते एका राव हसिदूत म्हणून मधून शिकतो आपण. आणि ऑफकोर्स दुसरे स्पारीमध्ये पण ऑफकोर्स परशच नाही आहेत, पण ते तिकडून शिकवतात का अ, जो जी स्फूर्ती असते माणसाला कोणता मिचवा करायला, तो कनेक्शन आहे माणसाचा फिजिकल पासून, गशमियतपासून रुहानीमध्ये, स्पिरिच्युअलला. तो तो चिटकवतो, जसं काय तो देवेक आहे, जसा काय तो गम आहे, जसा काय तो ए, चिटकून टाकतं काय स्पिरिच्युअल वर्ल्ड आणि फिजिकल वर्ल्डच्या मध्ये काय येतं, ती आपली स्फूर्ती, आपली इच्छा, आपली सिमखा. म्हणून अलीजाल बोलले होते का जे पण त्यांनी अटेंड केलं, जे पण त्यांनी अटेन केलं त्यांच्या लाईफमध्ये, एवढी हाय लेवल ऑफ ऑफ तोरा त्यांनी जो अटेंड केला, अटेन केलं, जे त्यांना मिळवलं, ते कशाने? बे सिमखा, सिमखाशील मिtzवा, जो सिमखा होता त्यांच्यामध्ये, जो जे तोराचा मिtzवत करण्यामध्ये तो सिमखा होता, तो ब्राहोत बोलण्यामध्ये तो सिमखा होता, तो त्यांच्यासाठी त्याच्यामुळे ते एवढ्या पुढे गेले. आपण बघतो भाऊ हशेम, आपण एवढे मिtzवत करतो खसदे हशेम, घरी बसून पण माणूस जेवण बनवतो, तो पण तो खेसेत करतो. तो पण एक मोठा मिtzवा आहे, तो खेसेतचा मिtzवा आणि खूप मोठ्या लेवलचा मिtzवा आहे. पण त्यांनी विचार केला पाहिजे मिtzवा करतोय आणि सिमखानी केलं पाहिजे, खुश होऊन केलं पाहिजे, त्याच्यामध्ये सिमखा टाकला पाहिजे. आणि एक वेळ त्याच्यामध्ये सिमखा टाकेल तर तू लेवल ऑफ मिtzवा बिकम्स फ्रॉम फिजिकल टू स्पिरिच्युअल हाईटला जाते, तीच गोष्ट. आणि ती फार मोठ्या लेवलला पोचते. मग माणसाने कधी पण ट्राय केलं पाहिजे, जे पण करताना त्यांनी, फार मी स्वतःला बोलतोय नाही, तुम्हालाच नुसता स्वतःला पण बोलतोय का कोणती पण गोष्ट करताना तर सिमखाने केलं पाहिजे. कारण तो अख्खा दिवस मिचवतमध्ये, अख्खा दिवस मिचवत करत असतो, नाही नुसता आहे मिचवा करण्यामध्ये मिचवा. काय पण करतो तो मिचवा करतो. अपिलो आंघोळ करतो तो मिचवा करतो. काय जसं हिल्लर बोलला होता, मी चाललो आहे एक खेसेत करायला माझ्या स्वतःच्या बॉडीवर, खेसेत करायला, कशावर? माझी बॉडी साफ ठेवायला, आंघोळ करायला. का? कारण हाशेमनी हा मोठा गिफ्ट दिले, इन्स्ट्रुमेंट दिले, तो त्याची सेवा करण्यामध्ये वापरायला मला चांगलं ठेवलं पाहिजे. आणि तो हेल्दी पाहिजे तो. एनिवे, आपण हा आपल्या शिवरीकडे संपूया विथ अ स्मॉल प्रेयर ॲज युजल. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. מודה אני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא והם רצים לבר שחת, שנאמר ואתה אלוהים תורידם לבר שחת. אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם, ואני אפתח בך. So, so keeping such a trust in Hashem, आपण पुढे जाऊया आणि everybody have a great week. आणि שהקדוש ברוך הוא ימלא כל מי שאותו ליבנו לטובה. तुम्हाला पुन्हा ते शिवरी ऐकायचे असेल तर तुम्ही पुन्हा जाऊ शकता आपल्या वेबसाईटवर बघायला आणि एन्जॉय करा शिवरीम, सगळ्या टाईपचे शिवरीम. परत रिव्हिजन करणे चांगलं असतं. हलाखोचे शिवरी माहिती तुम्ही पुन्हा बघू शकता, अटेंड करू शकता. आणि खसदे असेम असेच शिवरीम डे आहेत जा.
फ्रेंडचा सांगा, फॅमिलीला सांगा का मराठीमध्ये शिवरी माहीत. आणि ברוך השם, תודה רבה. וקול טוב ושלום שלום.